वॉशिंग मशीन मी आत्ता का घेतली आहे ना, याचा मला खरंच खूप जास्त पश्चाताप होतोय. आता काय झालंय ना, चला मी तुम्हाला सांगते. त्या अगोदर ना तुमच्याबरोबर 2 रेसिपी मी आज शेअर करणार आहेत, ज्या की हेल्दी पण आहेत आणि टेस्टी पण आहेत. तर आपली पहिली रेसिपी आहे शेंगदाणा चिक्कीची. त्यासाठी ना शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतले आहेत आणि दुसरीकडे ना गुळाची चाचणी पण बनवायला घेतली आहे. आता ही चाचणी तयार झाली का नाही झाली हे चेक करण्यासाठी ना असं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ना चाचणी टाकून बघायची आहे. जर पाण्यात जाऊन सुद्धा ही नरम नरम लागली हाताला तर समजून जायचं ती काय अजून तयार नाही आहे. चाचणी तेव्हाच तयार होते जेव्हा पाण्यात टाकून जेव्हा ती थंड होते आणि अशी तुटते तेव्हा समजायचं की आपली चाचणी तयार आहे. मग काय भाजलेले जे शेंगदाणे आहेत ते तुम्ही तसेच घालू शकता किंवा 2 तुकडे करू शकता किंवा बारीकही करू शकता. आता मला असे 2 तुकडे करून आवडतात म्हणून मी तसेच शेंगदाणे पाकामध्ये घातले आहेत. आता हे ना गरम असतानाच तुम्ही किचन ओट्यावर किंवा ताटावर किंवा पोलपाटावर असं काढून घेऊ शकता आणि थोडंसं गरम असतानाच तुम्हाला हे लाटून पण घ्यायचं आहे आणि कट पण करून घ्यायचं आहे. कारण की थंड झाल्यावर ना ते काही पॉसिबल नाही आहे. गरम गरममध्येच आपल्याला हवा तसा शेप आपण ह्याला देऊ शकतो. आता माझी पहिली रेसिपी आहे ना ती खरंच खूप छान झाली होती म्हणून पटकन दुसऱ्या रेसिपीला पण मी आज लागले होते, जे की मी बनवणार आहे मुरमुऱ्याचे लाडू. त्यासाठी पण मुरमुरे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि आपण जशी शेंगदाण्याच्या चिक्कीला चाचणी बनवून घेतली होती ना सेम तशीच चाचणी ह्या लाडूसाठी सुद्धा बनवून घ्यायची आहे आणि सगळं ना एकजीव करून घ्यायचं आहे. आता लाडू वळायच्या आधी ना हाताला मस्त असं तूप लावून घ्यायचं आहे आणि लाडू वळायला घ्यायचे आहेत. पण लाडूमध्ये ना माझ्याकडून एक खूप जास्त मोठी मिस्टेक झाली आहे, म्हणजे चाचणी कमी झाली आहे किंवा कसली क्वांटिटी कमी जास्त झाली आहे. पण जेव्हा मी लाडू वळायला घेतले ना तेव्हा ते पटकन असं सुकायला लागलं आणि लाडू मला हवे तसे काय वळतच आले नाही आणि हे असं क्रंची झाल्यामुळं ते तसंच ठेवले आणि जेव्हा मी हे खाऊन बघितलं ना तेव्हा खूप छान लागत होतं म्हणून म्हटलं जाऊ द्या. पचका जरी झाला असला ना तरी हे काय वाया जाणार नाही आहे. आता ह्या मशीनबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे की मला ही मशीन घेऊन का पश्चाताप होते. कारण की ह्या मशीनने ना माझी एवढे कामं जास्त सोपे करून टाकलेत ना की मला हवे तसे कपडे ह्यामध्ये वॉश करून निघतात आणि ते पण खूप जास्त कमी पाण्यामध्ये. म्हणून मला ह्या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे की ही मशीन मी आधी का नाही घेतली, माझा एवढा वेळ मी वाया घालवला आहे. कारण की हे खरंच खूपच भारी माझा अनुभव आहे ह्या वॉशिंग मशीनबद्दल. आता हेच देणार आहे मी तुला आठवड्याभर एक एक करून डब्याला. हां रोज डब्याला देणार आहे तुझ्या. हां दे की टीचरला पण दे. जर तुम्हाला मशीनबद्दल काही प्रश्न असतील ना तर ते कमेंटमध्ये मला नक्की विचारा. तर आजच्या पुरतं एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय.